हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप छान आहे. तर पहिले तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली एक बटन येतं हाईपचं. तर हाईपला पण बटनला दाबा. म्हणजे सगळ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ जाईल, जेणेकरून त्यांनाही बघायला मिळेल. हा खूप उपयोगी आहे आजचा व्हिडिओ, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आजचा विषय आहे ब्लाऊज शिवायला. जर तुम्ही टेलर असाल तर ब्लाऊज शिवायला कंटाळा का येतो? तर बघा, या विषयावरती आज आपण थोडंसं बघूया. तर बघा, ब्लाऊज शिवायला तुम्ही तर टेलर आहात, पण ब्लाऊज शिवायला जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर का येत आहे हे आधी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर कोणत्या गोष्टीनं किंवा कोणत्या याच्याने तुम्हाला कंटाळा येत आहे ते आधी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्यावरती काम करायचं आहे. तर बघा, तुम्हाला फिटिंग जमत नसेल किंवा फिनिशिंग जमत नसेल किंवा कोणतेही ब्लाऊज शिवते वेळेस अडचण येत असेल, तर त्यावरती ना खूप आधी सुरुवातीला प्रॅक्टिस करा. आधी ते प्रॅक्टिस करून मग नंतर तयारी करा आणि आधी सुरुवातीला तुमच्या नातेवाईकाचे, घरचे तुम्ही ब्लाऊज शिवा. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल, तुमचा हात साफ होईल आणि मग नंतर त्यामध्ये तुमचं फिनिशिंग आणि फिटिंग जर छान आलं ना, तर मग कंटाळा आपल्याला येणार नाही अजिबात. तर बघा, खूप छान पद्धतीने सावकाश पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवायचं आणि मग नंतर फिनिशिंगसाठी सराव करायचा आहे. तर कधी-कधी कंटाळा का येतो? तर आपलं फिटिंग जमत नाही आणि फिनिशिंग जमत नाही. यासाठी काय होतं ना, ब्लाऊज शिवावंसंच वाटत नाही. त्याच्यामुळे त्यावरती तुम्ही भरपूर असं प्रॅक्टिस करा आणि नवनवीन डिझाईन शिवायला शिका. म्हणजे कसं आहे, तेच ब्लाऊज शिवून तुम्हाला कंटाळा येतो, तर नवनवीन रोज एक नवीन शिवायला शिका. आजकाल यूट्यूबवरती भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत की नवीन ड्रेस, लहान मुलांचे ड्रेस, नऊवारी ड्रेस किंवा वन पीस, पंजाबी ड्रेस किंवा ब्लाऊजचेच खूप सारे असे डिझाईन्स असतात. हे एकदा तुम्ही ट्राय करून बघा. म्हणजे तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये मन लागेल आणि सुरुवात करा की घरच्यापासून. बघा, तुम्ही स्वतःचा ब्लाऊज जरी एकही शिवलो तर बघा, तुम्ही तुमच्या एरियामध्ये जर समजा 250 शिलाई असेल, तर बघा तेवढेच तुमचे पैसे वाचतात. बाहेरचे नाही शिवलात तरी चालेल, पण घरचे तरी तुम्ही जर शिवलात तर तेवढे पैसे तुमचे वाचतात आणि ते दुसरीकडे तुम्ही त्याचा वापर करू शकतो. तर जर आपण आपला स्वतःचा ब्लाऊज जर शिवून आपण घातलो तर त्याचा आनंद वेगळाच असतो, समाधान वेगळंच असतं. तर बघा, त्यासाठी कंटाळा अजिबात करू नका. व्यवस्थित आधी सुरुवातीला जिथे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे ते आधी सॉल्व्ह करा, त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही आणि मग नंतर हळूहळू बाहेरचे पण घ्यायला सुरुवात करा. तर नवनवीन डिझाईन, नवीन ब्लाऊजचे डिझाईन, ड्रेस हे सगळं शिवायला शिका. म्हणजे कसं होतं, तुमचं त्याच्यामध्ये थोडंसं मन लागतं आणि मग नंतर शिवायला कंटाळा येत नाही. तर बघा, जर तुम्ही घरच्यांचे पण शिवलात किंवा लहान मुलीचे ड्रेस वगैरे तर शिवलात आणि मग जर समजा त्यांनी तुम्हाला म्हणले खूप छान आलेलं आहे आणि खूप छान, तर त्याचं बघा आनंद एक वेगळाच येतो, त्याचं समाधान वेगळंच येतं आपल्याला. तर असं दुसऱ्याकडून आपलं कौतुक ऐकायला खूप छान वाटतं. दुसऱ्यांनी जर कौतुक केलं तर खूप आपल्याला समाधान वाटतं. त्यासाठी बघा, तुम्ही प्रयत्न तरी करून बघा. तुम्ही कंटाळा अजिबात करू नका. थोडेसे रोजचे एकच का होईना तुम्ही ब्लाऊज शिवत जा, स्वतःचेच का होईना शिवत जा. खूप छान पद्धतीने तुम्हाला जमेल. तुम्ही जर सुरुवात तर करा, छोट्यापासूनच सुरुवात केली तर एक ना एक दिवस मोठं होतंच. त्याच्यासाठी लहानपासूनच सुरुवात करा. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे ब्लाऊज स्टिचिंगची, कटिंगची. भरपूर सारे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पहा आणि तुम्ही शिका आणि थोडं रोज नवीन एक शिका तुम्ही रोजचं. म्हणजे तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. सारखे नुसते ब्लाऊजच शिवू नका, तर भरपूर सारे असे नवनवीन आजकाल यूट्यूबवरती भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत. तर तुम्हाला जे आवडेल ते शिवा आणि मग म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं मन रमेल आणि मग नंतर तुम्हाला कंटाळा येणार नाही. रोजचं अर्धं ब्लाऊज जरी शिवलात तरी चालतं, थोडंसं. मग पुन्हा सुरुवातीला एक करायचं. मग नंतर असे तुम्हाला कळणार पण नाही. जर तुम्ही एकदा सुरुवात केली तर कळणार पण नाही की तुम्ही दिवसाला किती शिवत आहेत ते. एकदा तुमचं जर मन त्याच्यामध्ये रमलं तर
तर हळूहळू करत असं शिवायचं, म्हणजे अजिबात कंटाळा येणार नाही. थोडंसं शिवायचं, म्हणजे एकदा तुम्ही बसलात ना, तर एक ब्लाऊज पूर्ण होईपर्यंत उठायचं नाही, म्हणजे तुम्हाला कंटाळा अजिबात येणार नाही. काही उठ-बैस जर केलं, म्हणजे थोडंसं उठलं आणि थोडं शिवलं, तर मग त्याच्यामध्ये अजिबात मन लागत नाही आणि शिवावंसं वाटत नाही ब्लाऊज. त्याच्यासाठी एकदा ब्लाऊज शिवायला बसलं की पूर्ण ब्लाऊज झाल्याशिवाय उठायचं नाही अजिबात. तर बघा, तर फिनिशिंग जमत नसेल, म्हणजे फिनिशिंग जमत नसेल, फिटिंग जमत नसेल, तर त्याचा खूप विचार करा, का जमत नाही आहे फिटिंग, आणि हे त्याचा अभ्यास करा आणि मग नंतर प्रॅक्टिस करा. आज नाही जमलं तर उद्या तर का होईना नक्की तुम्हाला जमेल. छान छान ब्लाऊज शिवा डिझाईनचे वगैरे, आणि तुम्ही डिझाईन वगैरे तुमच्या स्वतःचा ब्लाऊजला छान डिझाईन करा आणि मग नंतर तुम्ही घाला कोणत्या तरी लग्नामध्ये, किंवा तुम्ही बाहेर जाताना ते ब्लाऊज जर तुम्ही घातलात आणि ती डिझाईन जर दुसऱ्याला आवडलं, तर नक्की तुम्हाला विचारतात की हे कुठून शिवून घेतलं तू ब्लाऊज, तर मग तेव्हा तुम्ही सांगू शकता आणि मी शिवलं आहे म्हणून. मग ते सांगितल्यानंतर मग तुमचे कस्टमर पण वाढतात, आणि असे नवनवीन काय करायचं, नवनवीन हे डिझाईन शिवायचं खूप छान. तर असे मला पण कमेंट भरपूर येतात की ताई ब्लाऊज शिवायला कस्टमर तर आहेत, पण ब्लाऊज शिवायला कंटाळा येतो. तर त्याच्यावरती तुम्ही कोणत्या गोष्टीचा तुम्हाला कंटाळा येत आहे, फिटिंग प्रॉब्लेम येत आहे, फिनिशिंग प्रॉब्लेम येत आहे, का काय अस्तर जोडायला कंटाळा येतो का, त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करा, विचार करा आणि मग नंतर सुरुवात करा. तर छोट्यापासूनच सुरुवात करायची. तर एकदम लगेच जमत नाही कोणालाही. तर प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला नक्की एक ना एक दिवस जमेल. प्रयत्न तुम्ही आधी सुरुवातीला करा, म्हणजे तुम्हाला नक्की जमेल. तर बघा, खूप छान असे व्हिडिओ यूट्यूबवरती आपल्या भरपूर सारे असे डिझाईन, तुम्हाला ब्लाऊजच शिवायचं नाही, दुसरं काही शिवायचं असेल तर तेही आहेत, भरपूर सारे आहेत. कोणाला बॅग शिवायला आवडतं, कोणाला पायपुसणी, कोणाला काही, असे भरपूर सारे असतात. जुन्यापासून काही नवीन बनवायला पण कोणाला आवडतं. तर भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत आपल्या यूट्यूबवरती, माझ्या चॅनलवरती पण आहेत. तर तुम्हाला दुसऱ्याचे पण आवडत असतील तर ते पण तुम्ही पाहून शिकू शकता. एकदम तुम्ही सुरुवात तरी करा छोट्यापासून, म्हणजे तुम्हाला नक्की कंटाळा तुमचा अजिबात तुम्हाला कंटाळा येणार नाही. तुम्ही रोजचं थोडंसं प्रॅक्टिस जर केलात, तर कोणत्याही गोष्टीला सुरुवात केली तरच ते जमतं. प्रयत्नाशी परमेश्वर असे म्हणतात, प्रयत्न केले तरच तुम्हाला यश मिळेल. तर बघा, प्रयत्न करायचं सोडायचं नाही, किंवा आपल्याला जमत नाही आहे किंवा येत नाही आहे म्हणून तिथंच थांबायचं नाही आहे, उठायचं आणि मग आणखीन डबल प्रॅक्टिस करायची, आणखीन त्यावरती अभ्यास करायचा, त्यावरती भरपूर असं प्रॅक्टिस करायचं आणि मग नंतर तुम्हाला नक्की जमेल एक ना एक दिवस. बघा, तर बघा, कंटाळा तर सगळ्यांनाच येतो, पण कोणाकोणाला आवडीनं जमतं, कोणाकोणाला सगळ्याला ब्लाऊजच शिवायला आवडतं असं काही नाही, किंवा आवडतंच असं काही नाही. काही आवडीनं शिवतात, कोणी परिस्थितीसाठी शिवतात, कोणी पैशासाठी शिवतात. पण ही जी कला आहे ना, खूप महत्त्वाची आहे. कला ही आपल्याला अजिबात उपाशी ठेवत नाही. कला ही आपल्याला खूप उपयोगी आहे. कला ही आपली कधीही वाया जात नाही. तर कोणतीही कला असू द्या, किंवा शिवण क्लासचीच असू द्या, किंवा तुम्हाला मेहंदी असू द्या, मेहंदी लावायला आवडत असेल, कोणतीही तुमच्या अंगामध्ये कला असेल ती ओळखा आधी तुम्ही, आणि मग नंतर ती सुरुवात करा. तर नक्की ती कला तुम्हाला अजिबात उपाशी ठेवणार नाही. कला ही खूप एकदम महत्त्वाची आहे, आणि सगळ्यांना असावीच एक ना एक कला. फक्त ती आपल्याला ओळखायला यावी लागते. सगळ्याच्या अंगामध्ये असतेच, पण ती आपल्याला ओळखायला यावी लागते की कला आपल्यामध्ये कोणती आहे, ती आपल्याला कोणतं आवडतं ते. आणि जर तुम्हाला ती आवडत असेल तर ती नक्की तुम्हाला जमेलच, नक्की तुम्हाला जमेल. ही अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर तुम्हाला अजिबात कोणत्याच गोष्टीचा कंटाळा येणार नाही आणि आळसही येणार नाही. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ब्लाऊज शिवायला आवडत नसेल तर दुसरं काही करा, पण काही ना काही तुमच्या अंगामध्ये कला असू द्या.
तर बघा मैत्रिणींनो, मला तर शिवणकामाची खूप आवड आहे सुरुवातीपासूनच. तर मी पण सुरुवातीला फिनिशिंग जमत नसते, मला पण जमत नव्हती. मी पण असंच खूप प्रॅक्टिस केल्यावरच मग मला जमलं. तर असो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हे मी जे सांगितलेले आहेत ते थोडंसं तुम्ही म्हणजे यूज करा तुमच्या कामामध्ये. तर बघा तुम्हाला नक्की प्रयत्न केल्याने तुम्हाला नक्की यश मिळेल. तर असो, माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा.